हॅलो फ्रेंड्स, मी वयमची क्रांती। आजकाल अनेक माध्यमांमध्ये आपल्याला बालकलाकार पाहायला मिळतात। हे बालकलाकार त्यांची शाळा सांभाळून त्यांची आवड उत्तमरित्या जोपासत असतात, पण यात महत्त्वाचा वाटा असतो तो त्यांच्या आई वडिलांचाही। पण या लहान वयातही हे बालकलाकार उत्तमरित्या भूमिका कशी काय निभावतात हो? अशाच उत्तम अभिनय करणाऱ्या एका चुणचुणीत छोट्या अभिनेत्रीशी आज आपण गप्पा मारणार आहोत। तिचं नाव आहे वरदा देवधर। झी मराठीवरील यशोदा गोष्ट श्यामच्या आईची या मालिकेमध्ये तिने यशोदा ही भूमिका साकारली होती। विचारूया तिला तिच्या या अनुभवाबद्दल आणि तिच्याशी गप्पाही मारूया। तर हाय, हॅलो वरदा, कशी आहेस तू? मस्त। ओके, मला तुझ्याबद्दल सांग ना, म्हणजे तू आता कितवीला आहेस, शाळेत कोणत्या जातेस आणि कसं तू या म्हणजे क्षेत्राकडे कशी काय वळलीस ते आम्हाला सांग ना। मी डोंबिवलीत राहते, विद्यानिकेतन शाळेमध्ये मी आता तरी 5वीत शिकते। आणि म्हणजे ना लहानपणी जेव्हा आम्ही वाशीला होतो, म्हणजे माझं गाव वाशी, तर मग ना तिकडे मी लहानपणापासूनच म्हणजे नर्सरी पासूनच म्हणजे नाटक, छोटे छोटे स्किट्स किंवा गाणं, डान्स वगैरे मला सगळं आवडायचं। मग डोंबिवलीत आल्यावर आईने मला दिल दोस्ती दुनियादारी सिरियल दाखवली। मग त्याच्यामधली मिनलची ऍक्टिंग बघून मला पण वाटायला लागलं की आता आपण पण टीव्हीत जाऊया। मग मी आईला सांगितलं, मग तसं मला आईने वेद मध्ये घातलं। म्हणजे माझी दिलदोस्ती बघण्याने आवड अजून वाढली। त्यामुळे मग त्याच्यामध्ये वेद मध्ये जात होते, मग तिथे मी जरा टेक्निकल गोष्टी शिकले आणि मज्जा येते ताई दादांसोबत शिकायला। मज्जा येते। पण मग ह्या सिरियल साठी तू ऑडिशन वगैरे दिलं होतंस का जाऊन, की तुला कसं समजलं की ह्या सिरियलला हा रोल मला करायचा आहे? हे ऍक्च्युली आधी वेद, आमचा ग्रुप आहे वेदचा, तर मग त्याच्यावर आम्हाला आलं होतं की अशी एक हिस्टॉरिकल सिरियल आहे, त्याच्यासाठी मुलगी हवी आहे छोटी। तर मग तिथे मी माझा एक फोटो पाठवला, मग तो सिलेक्शन झाला। मग इंट्रोडक्शन व्हिडिओ ते सिलेक्शन झालं। नंतर मग ऑडिशन पाठवली छोटीशी। नंतर मग आमचं जे पिकोलो फिल्म्स म्हणजे वीरेंद्र सरांचं जे ऑफिस आहे ना, त्याचं ऑफिस, तर मग तिथे आम्हाला बोलावलं होतं आणि मग तिथे आम्हाला परत एकदा फायनल आणि लास्ट रिहर्सल झाली, सॉरी रिहर्सल नाही, ऑडिशन झाली। आणि मग आमचं सिलेक्शन झालं। मग आई बाबांना भेटायला बोलावलं होतं परत ऑफिसला, आणि मग नंतर स्क्रीन टेस्ट, लुक टेस्ट करून मग सिलेक्शन झालं। ओके, व्हेरी गुड। तू इतकी बोलकी आहेस, चुणचुणीत आहेस, त्यातली जी छोटी म्हणजे यशोदा जी होती ती पण तशीच होती, तुझ्यासारखी स्वभावाला मिळती जुळती होती की नाही? मग मला सांग, एक फुल आहे समजा आणि तुला सांगितलं की तू एखादं फुल आहेस, तर तुला कोणतं फुल व्हायला आवडेल आणि का? मला जास्वंद व्हायला आवडेल, कारण मुख्य म्हणजे आपण ते गणपती बाप्पाला वाहतो। त्याला काही वास नसतो, पण त्याची जी ठेवण असते किंवा शोभा, दिसणं असतं, त्याचं दिसणं असतं, तर ते इतकं आकर्षक असतं की मला ते खूप आवडतं। आणि शिवाय ते फुल वेगळ्या वेगळ्या रंगांमध्ये पण मिळतं, म्हणजे लाल, गुलाबी, पिवळं, म्हणून मला ते खूप आवडतं। म्हणजे वर्सेटाईल तुझ्यासारखं, इन शॉर्ट, हो की नाही? मला तू सांग, आता तुझ्या नावाचा अर्थ माहितीये का ग तुला? वरदा म्हणजे काय? हो, वर देणारी वरदा, म्हणजेच वरदा आणि देवी पण आहे। हो, बरोबर आहे, म्हणजे तुला माहिती आहे बेसिक तुझ्या नावाचा अर्थ। मग मला सांग, तू ह्या अभिनय क्षेत्रात आता हळूहळू काम करतेस, आता एक तुझं नाटक पण येऊ घातलंय, बरोबर? तर मग शाळा, अभ्यास आणि हे अभिनय, ह्या सगळ्या गोष्टी कशा जमतात तुला? आम्हाला तर नाही बाबा जमल्या आमच्या लहानपणी एवढ्या सगळ्या, तुला कशा काय जमतात? मुख्य म्हणजे मला माझ्या शाळेने खूप सपोर्ट दिला की तू जा, सगळं कर, फक्त परीक्षेला ये। ओके, त्यामुळे मग तिकडे सेटवर गेल्यावर थोडे दिवस मला लागले, किंवा सेटवर किंवा काहीही, तर थोडे दिवस मला लागले सेटर व्हायला, पण नंतर मग मी हळूहळू अभ्यासाला सुरुवात केली। आणि म्हणजे मध्ये ब्रेक मिळतो तेव्हा कधी कधी अभ्यास करायचा, कधी कधी मजा करायची। हो, काही आम्ही तुमचे रील्स पण बघितले होते सेटवरचे, तुम्ही छान गोष्टी सांगत होतात,
एकदा महादेवने सांगितलेली, एकदा तू सांगितलेली, तिथे पण तुमचा अभ्यास घ्यायचे का हे सगळे मोठे कलाकार, किंवा आई तुम्हाला ब्रेक मिळायचा तेव्हा तुझा अभ्यास घ्यायची तिथे? हो, म्हणजे ब्रेक मिळायचा तेव्हा सगळ्यांच्या आई आपापल्या मुलांना घेऊन अभ्यासाला बसायच्या. पण मूड म्हणजे तिथे अभ्यास करायला मन लागायचं का तुझं? हो, कारण कधी कधी आम्ही ब्रेक मिळाल्यावर अभ्यास करायचो, कधी कधी खेळायचो, त्यामुळे मज्जा येत होती तुला. ओके, नंतर आता मला सांग, तुला मोठं झाल्यावरती पण याच क्षेत्रात जायचंय का अभिनयाकडे, की अजून काही तुला व्हायचंय वेगळं? आता तरी मला वाटतं माझा अभिनयाकडे कल आहे तुझा. आवडतं तुला अभिनय करायला? पण आता सध्या मी अभ्यासावर फोकस करते, म्हणजे मला माहित नाही मी काय म्हणते. ओके ओके, पण काय आवडतं अभ्यासातलं जास्त? कोणता विषय आवडतो तुला? मॅथ्स, सायन्स आणि मराठी. मॅथ्स, सायन्स आणि मराठी. आणि मला सांग, तू आता इंग्लिश मीडियम, म्हणजे तुमच्या स्कूलमध्ये सगळं वर्गात तर तुमच्या इंग्लिश बोललं जात असेल, बरोबर की नाही? मग तू इतकं छान मराठी कसं काय बोलतेस? तू गोष्टीची पुस्तकं वाचतेस का? वाचण्याची आवड आहे का तुला? हा, म्हणजे आता मी वाचायला सुरुवात केली आहे, छोटी छोटी गोष्टींची पुस्तकं. आणि ऍक्च्युली आमच्या घरातच मराठी बोललं जातं, त्यामुळे मला भाषेचा एवढा काही प्रॉब्लेम नाही आला. पण कसं असतं बघ, कारण की आपल्या टोनिंग मध्ये फरक पडतो इंग्लिश मिडियमच्या मुलांचं. पण तुझं इतकं अस्खलित आणि छान मराठी बोलतेस ना तू लाघवी, की सगळ्यांचं लक्ष म्हणजे वेधून घेतेस तुझ्या मराठी बोलण्याने. मला सांग तू, की सेटवरची तुझी अशी एखादी आठवण आहे का ग, जी तुझ्या अशी छान अजूनही लक्षात आहे, की या सीनच्या वेळी असं झालं, किंवा हा सीन मला आजही आठवला तरी मला खूप छान वाटतं, असं काही आहे का? 3-4 आहेत. हा, पण सांग ना, आमचे पण वाचक साधारण तुझ्या वयाचे, त्यांना आवडेल तुझी आठवण ऐकायला नक्कीच. आमचा जेव्हा शेणाचा सीन होता ना, म्हणजे आय थिंक सो फर्स्ट एपिसोड मध्ये होता, तर तेव्हा ना मला ते महादेव आणि गणपत, जे माझे 2 भाऊ आहेत ना, तर त्यांनी मला इतकं शेण फासलं की माझ्या कानात नंतर शेण होतं. आणि खरं शेण होतं ते? नाही, ते खरं असं ते बनवलेलं होतं, पण ते तुला पूर्ण त्यांनी रंगवलं. आणि सगुणगाई किंवा असे त्यात इमोशनल सीन्स तू करायचीस, बरोबर? आईची ताटातूट, किंवा जेव्हा तुझ्यावरती ते तुझे कोण बापू आजोबा चिडायचे भयंकर, तुला खूप वाईट वाटायचं, मग तू रडण्याचे सीन्सही करायचेस. तेव्हा कसं, म्हणजे तेव्हाही तुला खरं रडू यायचं, की काय सवय झाली होती अभिनय करून करून? पहिले मी म्हणजे ग्लिसरीन वगैरे नाही टाकायचे, तुपांजन असतं ना, तर ते टाकल्यावर पण डोळ्यातून पाणी येतं. मग मला आता सगळे त्याचे मेजरमेंट्स माहित झाले, की एवढं तुपांजन टाकलं की एवढं पाणी येतं. आणि मग नंतर मी खरंच रडायला लागले. म्हणजे त्याच्याशी तू असोसिएट व्हायला लागलीस, की की आम्हाला रडू आणता पण येत होतं. अरे वा, किती छान. हसू आणणं खूप सोपं असतं, पण रडू आणणं खूप कठीण असतं, बरोबर ना? आपण रडल्यावर समोरची व्यक्ती रडणं हे कठीण असतं, हसतात तर कोणीही एक जोक झाल्यावर. आणि आम्हाला ना, म्हणजे आता सपोज एखादा सीन झालाय, कॅमेरा शिफ्टिंग वगैरे होत आहे, तर मग आम्ही मस्त नाच गाणी करायचो सगळे. म्हणजे आमचे सर होते, ते कुठेही म्हणजे टेबल बिबलवर वाजवून ते इन्स्ट्रुमेंट बनायचे त्याचं. नंतर आम्ही काही जण नाचायचो, काही जण गायचो. नंतर आम्ही सगळेच नाही तर कधी कधी बापू आजोबा होते ना, ते पण आमच्या मुलांसोबत खेळायचे. किती छान, म्हणजे तू एक छान अनुभव घेतलास. मला सांग, वरदा ते वयो हा तुझा जो प्रवास होता, कसा होता ग तुझा प्रवास? म्हणजे तुला खूप काही शिकायला मिळालं, काय काय शिकलीस तू असं तुला वाटतं त्यातून? मी खूप काही गोष्टी शिकले, म्हणजे ताईदादांकडूनच नाही तर जे रोहिणी आजी किंवा अशोकाबा किंवा गुरुराज आबा, नयना आजी, तर त्यांच्याकडून म्हणजे आता रोहिणी आजीने मला सांगितलं की असं असं या वाक्याला तू इमोशन्स घेऊ शकतेस, किंवा कावेरी आजीने मला सांगितलं की असं असं या वाक्याला इमोशन्स घेऊ शकतेस, किंवा बापू आजोबांनी सांगितलं की कुठल्या वाक्याला किती आवाज ठेवायचा, त्याचं ते मी शिकायला मिळालं. टेक्निकल गोष्टी आणि त्यांच्या अनुभवातून तुला बरंच काही शिकायला मिळालं, हो की नाही? मला सांग, तू सध्या जे नाटक करतेस ते कशा संदर्भात आहे? म्हणजे मुलांना पण तुझ्या नाटक बघायला आवडेल तुझं, कारण येत आहे ना, म्हणजे डिटेल नको, पण आम्हाला सांग की तुझं काय नाटक येत आहे नवीन? म्हणजे जे मोठे मोठे लेखक होते, सुधाताई करमरकर किंवा सगळेच मोठे लेखक,
तर मग त्यांची त्या काळी लिहिलेली नाटकं आतापर्यंत कशी आली तो प्रवास आम्ही दाखवला. वेगळ्या वेगळ्या गाण्यांनी म्हणजे गाणी आहेत त्याच्यामध्ये. त्याचं नाव आहे सुंदर ती दुसरी दुनिया, म्हणजे आमच्या नाटकाचं नाव आहे. आणि पुढचं तुम्ही येऊन बघा. हो नक्की. मला सांग, जसं तुला आता सेटवरती वीरेन काकाने शिकवलं काही गोष्टी, तू म्हणालीस रोहिणी आजीने शिकवल्या, असं बरंच, आई बाबांची तुला यात सगळ्यात साथ कशी मिळते आणि आई बाबा तुला काय छान छान शिकवतात तेही आम्हाला सांग. म्हणजे आई बाबांनी मला खूप सपोर्ट दिला. आई म्हणजे दररोज सेटवर आई माझ्या पाठी असायची. म्हणजे मला कधी कॉस्ट्युम घालून द्यायची, म्हणजे कधी कधी खूप घाई असली, खूप लोक असले की मग साड्या बिड्या नेसायला लागायच्या ना, आणि माझं पर्कल पोलक असायचं, त्यामुळे आई मला ते म्हणजे सगळं करायची. नंतर स्क्रिप्ट आली की ती वाचून घेणं, समजावून देणं, हे सगळं आई करायची. नंतर कधी कधी म्हणजे तिथे आम्ही रेंटवर घर घेतलं होतं, पण जर कधी आम्ही डोंबिवलीला आलो, म्हणजे 2 दिवसाची सुट्टी मिळाली की मी इथेच पळायचे, मला शाळा पण आवडते. तर मग तेव्हा मग बाबा आम्हाला सोडायला यायचे, म्हणजे आम्हाला सोडायचे आणि मग तिथून ते ऑफिसला जायचे असं. त्यामुळे मग आई बाबांचा पण मला खूप सपोर्ट मिळाला. आता तू कॉस्ट्युम बद्दल बोललीस, तिथे तू नऊवारी पण नेसलीस बरोबर ना? त्या ह्याच्यामध्ये मग ती प्रॉपर तुला नेसवली जायची की रेडीमेड पटकन वेअर करा आणि चला असं असायचं? म्हणजे लग्नाच्या आधी मी म्हणजे तेव्हा काय मी एवढ्या नऊवारी म्हणजे घरी होते, त्यामुळे पर्कल पोलका. मग त्यावेळेस कधीतरी एखाद्या फंक्शनला मी नऊवारी साडी नेसायचे, पण म्हणजे ती खरी नेसायची, ती ह्याच्यासाठी वेअर करण्यासारखी नव्हती, प्रॉपर नेसायचे. आणि मग नंतर जेव्हा माझं लग्न झालं आणि मला फक्त रात्री पर्कल पोलका घालायचं होतं आणि सकाळी साडी. हो. तर मग तेव्हा मग आम्ही साड्या शिवून घेतल्या, कारण प्रत्येक चेंज मग साडीच असायचा, त्यामुळे मग घालायला तेवढा वेळ नसायचा. म्हणून मग तेव्हा मग साड्या शिवून घेतल्या, पण तोपर्यंत मी नेसतच होती. अरे वा, म्हणजे किती तू सावरत होतीस, बापरे. मला सांग, तुला काय वाचायला आवडतं ग? म्हणजे असं स्टोरीज आवडतात की अजून अशी सायन्स रिलेटेड बुक्स आवडतात? तू काय वाचलंयस? मला सायन्स रिलेटेड मध्ये हे आहे, म्हणजे आवडतं मला, पण मी अजून त्याची पुस्तकं वाचली नाहीये. आता सध्या मी एखाद महिन्यापूर्वी वाचायला सुरुवात केली, त्यामुळे आता सध्या मी छोटी छोटी गोष्टींची पुस्तकं वाचते किंवा शब्दकोडी असतात ती तुला सोडवायला आवडतात. खूप व्हेरी गुड. वयम बद्दल तुला पण कळलंय आता की वयम असं मुलांचं मासिक आहे, मध्ये तुला वयम दिलं, तर तू वयम असं चाळून बघितलंस असं म्हणाली. तर काय आवडलं ग असं चाळताना तुला? म्हणजे खरं तर मला सगळं आवडलं, म्हणजे गोष्टी, कविता, नंतर मध्ये मध्ये ते गेम्स असतात, डायलॉग वगैरे. अच्छा, ओके. तर ना त्याच्या सगळ्यामध्ये मला एक गोष्ट खूप आवडली. मला ना शब्दकोडी जी होती ना, किंवा कुठलेही गेम्स होते एकदम लास्टला, तर ते मला खूप आवडले. म्हणजे तुला आवडतात जास्त गेम्स. ओके. वयम मध्ये अजून पण छान छान गोष्टी असतात, त्या आईकडून तू वाचून घे, आवडतील तुला वाचायला. एक शिवाजी महाराजांची गोष्ट होती, ती पण वाचलीस. वाच, किती म्हणजे तुला मराठी वाचताना काही तशी फार अडचण येत नाही? थोडीशी येईल, आता मी समजू शकते, पण बाकी काही अडचण येत नाही, बरोबर ना? येस. आणि मला आता तू सांग, आपण जर तुझ्याशी रॅपिड फायर खेळलो तर तुला आवडेल ना? हो. हा, चला आपण रॅपिड फायर खेळूया तुझ्याशी. तुझं आवडतं गाणं कुठचं ग? यशोदा मालिकेचं शीर्षक गीत की अंगाई गीत, ज्यात तू ते म्हणायचीस कधी कधी अंगाई? यशोदाचं शीर्षक गीत. व्हेरी गुड. आवडता पोशाख कोणता, पर्कल पोलका की जीन्स शर्ट? पर्कल पोलका. अरे, पर्कल पोलका अजूनही आवडतं तुला? अरे वा. आणि आवडता पदार्थ कुठचा ग, खिचडी की पुलाव? खिचडी येते ना बनवता? हो. कारण सेटवर तुमच्या शूट मध्ये एकदा तू बनवली होतीस ना. हा. मला सांग, भाषा कोणती आवडेल, इंग्रजी की मराठी? मराठी. अरे वा. मग तू इंग्लिश मीडियमला का गेलीस? कारण मला ती शाळा आवडते. अच्छा, शाळा आवडते म्हणून. म्हणजे माझी ताई पण तिथेच होती. अच्छा. आणि मग ती शाळा म्हणजे छान आहे, आवडते तुला? हा. शाळा छान आहे. मग शाळेत गेल्यावरती काय ग तुला म्हणतात सगळेजण, त्याबद्दल आम्हाला नंतर सांग. पुढचा फक्त मी एक रॅपिड फायर घेते. तुझं आवडतं ठिकाण कुठचं, शाळा की शूटिंग सेट? म्हणजे तसं मला दोन्ही आवडतं, पण
किंचित थोडस शाळा शाळा आवडते. अरे वा, व्हेरी गुड. मग मला बरं तर सांग, तू ह्या सिरियल मध्ये जेव्हा तू काम करत होतीस आणि तू म्हणालीस की शाळेत येत होतीस, तू कसं होतं का शाळेतल्या मुलांचा प्रतिसाद, तुझ्या मित्रमैत्रिणींचा, शिक्षकांचा? मित्रमैत्रिणी तर मला पहिले काही दिवस बयो म्हणूनच हाक मारायचे. मग मी त्यांना सांगितलं की नाही, मी आता परकल पोलक्यात नाही, मी आता साध्या ड्रेस मध्ये, त्यामुळे मी आता वरदा आहे, आता मी बयो किंवा यशोदा कोणीच नाहीये. आणि मग शिक्षक म्हणत होतीस तू, पंडित सर पण? हा, म्हणजे टीचरांनी म्हणजे विचारलं की कसा होता एक्सपिरियन्स वगैरे वगैरे. नंतर मला एक दोनदा म्हणजे मोठे पंडित सर जे आहेत आमचे मोठे प्रिन्सिपल, तर मग त्यांनी मला बोलावलं होतं. मग ते म्हणाले, ते तर मला नेहमी बयो म्हणूनच हाक मारतात, आता ते वरदा हाकच नाही मारत मला. म्हणजे आता तुला बयोच सगळेजण म्हणायला लागलेले आहेत, बरोबर आहे ना? तुला बडबड करायला आवडते का ग खूप? मग काय अशी म्हणजे गोष्टी सांगतेस, काय सांगतेस? तिथे तर रोहिणी यांची खूप छान छान गोष्टी तुला सांगायची ना, आहेत तुझ्या लक्षात काही गोष्टी त्यातल्या? तुला सांगायला नाही सांगणार आहेत, पण आहेत का, आठवतात का काही काही गोष्टी? हो, म्हणजे थोड्या थोड्या आठवते. जे सिरियल मध्ये एक गोष्ट सांगितली ती आठवते तुला. बरं, मग मला सांग, आता तुला समजा जर सांगितलं की बाबा तू हा रोल करायचा आहेस, तर मग तू कशी प्रिपरेशन करतेस? आईला विचारतेस कसं करायचं, काय करायचं, आणि लगेच तयार होतेस? आईकडूनच मला येतं. व्हेरी गुड, मस्त. चालेल, आम्हाला पण तुझ्याशी आज गप्पा मारून खूप छान वाटलं. मस्त छान बोललीस तू. आता हळूहळू तू वाचायला पण लाग. खूप छान, तुझ्यात अजून प्रगती तुझी होईल त्यामुळे, आणि अशीच तुझी पुढे प्रगती होऊ दे यासाठी आमच्याकडे तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.